नमस्कार मित्रांनो, अशी कोणती मी माझ्या लाईफमध्ये चूक केली जेणेकरून माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. मित्रांनो, बरेचशी कारणं आहेत, परंतु आज मी असं तुम्हाला कारण सांगणार आहे ना, जेणेकरून माझ्या लाईफमध्ये एक पूर्णपणे तो भूकंप आला. तर त्यापूर्वी माझं ओळख करून तुम्हाला देतो. भावानं, मी नवनीत मात्र एक किडनी फेल पेशंट आहे आणि माझं किडनीचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे. चांगली लाईफ जगतो तुमच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने. मित्रांनो, किडनी फेल होणं ही छोटी गोष्ट नाही आहे. म्हणजे एखाद्याच्या लाईफमध्ये अशी गोष्ट घडते ना, त्यावेळी त्याच्या म्हणजे पूर्णपणे फॅमिलीमध्ये एक मोठा भूकंप येतो. ही खूप मोठी प्रोसेस आहे, कारण की एकदा की एखाद्याची किडनी फेल झाली की ती आयुष्यभरासाठी असते. मग तुम्ही ट्रान्सप्लांट करा या डायलिसिस करा, ते आयुष्यभरासाठी करावं लागतं. तर हे कसं घडलं याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. माझा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे पहा. छोटासा व्हिडिओ बनवतो, परंतु तुम्हाला एक माझा अनुभव माहिती पडेल. आणि याविषयी मी कुठला अभ्यास वगैरे काही केलेला नाही. मी फक्त माझ्या लाईफमध्ये जे घडले ना तेच तुम्हाला सांगणार आहे. तो अनुभव फक्त तुम्हाला सांगणार आहे. गावाला राहणं ना खूप सर्वात सुंदर असतं, चांगलं असतं, परंतु आपल्या काही जबाबदाऱ्या वाढतात ना त्यावेळी माणूस शहराकडे जातो. मित्रांनो, एखाद्याला कोणताही आजार असला ना की तो आपल्या गावच्या वातावरणामध्ये ना तो सहसा जाणवत नसतो. चांगली हवा असते, म्हणजे सर्व गोष्टी मोकळ्या असतात, त्यामुळे कितीही मोठा आजार होते तो सहसा लवकर जाणवत नाही. आता मित्रांनो, किडनी फेल होण्या अगोदर ना किडनी आपल्याला बरेचसे म्हणजे लक्षणं देते, म्हणजे संकेत देते. परंतु ह्या गोष्टी नॉर्मली असतात, रेग्युलरी आपल्या लाईफमध्ये घडणाऱ्या असतात. ज्या म्हणजे एखाद्याला ताप आलं, या एखाद्याला थोडासा थकवा जाणवलं, पाय दुखायला लागले, हात दुखायला लागले, डोळे दुखायला लागले, या सूज आले पायाला वगैरे, हे नॉर्मल आहेत. म्हणजे सर्वांच्या लाईफमध्ये असं घडणारे असतं. मग आपण एखाद्या मेडिकल स्टोरमध्ये जातो, या डॉक्टरांकडे जातो लोकल, आणि तिथून आपण काहीतरी थोडेसे आपलं औषध वगैरे घेतो, बरे होतात. परंतु सारखे ज्यावेळेला आपल्या लाईफमध्ये घडतात ना त्यावेळी आपल्याला काहीतरी हा मोठा प्रकार असतो. मित्रांनो, मला स्टार्टिंगला ना म्हणजे थकवा वगैरे जाणवायचा, परंतु मला बीपीचा प्रॉब्लेम होता. आता बीपी हाय आहे म्हणून माझ्या किडनी फेल व्हायला हा कारण नाही होऊ शकत. तर तुम्ही याला असा प्रश्न पडला असेल की तू व्यसन वगैरे करत होतास, काय दारू पित होतास का, की एखादं तुला नशा होती का. तर भावानं, मी दारू वगैरे प्यायचो, परंतु अशी म्हणजे एकदम फुल टू फटाक प्यायचं नाही, थोडीशीच प्यायचं. आणि ज्यावेळी मी डॉक्टरांकडे गेलो ना त्यावेळी डॉक्टरांना मी विचारलं की सर, हा प्रॉब्लेम मला दारू पिण्याने झालेला आहे का. तर त्यांनी सांगितलं की नाही, असं काही नसतं, दारू पिण्याने हा प्रॉब्लेम झालेला नाही. आता मी तुम्हाला असं सांगत नाही की तुम्ही दारू वगैरे पिया, परंतु ह्या आजाराला ना काहीतरी वेगळी कारणं असतात. म्हणजे आपण एखादा कुठला तरी मेडिसिन खात असतो वर्षानुवर्ष, म्हणजे बॉडी बनवण्यासाठी, या काहीतरी एक सप्लिमेंट घेत असतो आपण. त्याच्याने सुद्धा अशा म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला होतात की त्यांचा इफेक्ट काहीतरी वेगळाच पडतो आपल्या शरीरावरती. माझ्या घरामध्ये माझी आई एकटीच आहे, 5 बहिणी होत्या, मी एकटा. त्यामुळे खूप साऱ्या जिम्मेदाऱ्या माझ्याकडे होत्या. बहिणींचं सर्व लग्न झाले होते आणि मग कमवण्यासाठी आपण मुंबईला आलो. तर मुंबईच्या धावपळीमध्ये म्हणजे कमवता ह्या आपण शरीराकडे दुर्लक्ष केलं मी. आता मी तुम्हाला बोलणार नाही, मी माझ्या बाबतीतच सांगतोय. तर या माझ्या शरीराकडे मी दुर्लक्ष केले. आता किडनी फेल होते ना त्यावेळी डायरेक्टली अचानक नाही होतं, तर ती आपल्याला अगोदर काहीतरी संकेत देत असते. आता ही संकेत मग आपण ओळखायची कशी याविषयी मी तुम्हाला व्हिडिओ बनवणारच आहे, परंतु आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, कारण की मी तुम्हाला थोडक्यात सांगेन मेन पॉईंट की माझ्या किडन्या फेल होण्याचं मेन कारण काय होतं. माझा बीपी आहे ना 190-180 पर्यंत कंटिन्यू असायचा. ज्यावेळी मी डॉक्टरांकडे चेक करायला जायचो ना त्यावेळी कंटिन्यू तेवढा असायचा, 170 या 180 याच रेंजने असायचं. आणि डॉक्टरांना त्यावेळी समजलं होतं की कदाचित ह्याच्या किडनीवरती हा परिणाम पडू शकतो, कारण की फुल प्रेशर होतं ब्लडचं. मग अचानक एक दिवशी मी असं कंपनीत बसलो होतो, बसता माझ्या नाकातून रक्त निघायला लागलं. असं सहज नॉर्मली, मी कसं काम वगैरे काय करत नव्हतो, फक्त बसलो होतो आणि अचानक स्मूथली एकदम रक्त निघायला लागलं फुल स्पीडमध्ये. मग दुसऱ्याकडे डॉक्टर गेलो, दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेलो आणि मग डॉक्टरांनी म्हणाले की काहीतरी तुला प्रॉब्लेम आहे. त्यांनी माझ्या संपूर्ण शरीराकडे म्हणजे बघितल्या त्यांनी ओळखलं, कारण डॉक्टरांना समजतं की ह्यांना काय प्रॉब्लेम असेल वगैरे ते. तर डॉक्टर म्हणाले की तू असं अगोदर कधी ट्रीटमेंट घेतली होतीस का, डॉक्टरांकडे गेला होतास का. तर म्हटलं नाही, पहिल्यांदाच तुमच्याकडे आलेलो आहे. असं मी नॉर्मल डॉक्टरांकडे जायचो मी. मग डॉक्टर म्हणाले की खूप उशीर केला असतो, कारण की एवढा बीपी तू हाय असून सुद्धा कामाला जात होतास याच्यासाठी. म्हटलं की डॉक्टर, मला याचा त्रासच नाही व्हायचा ना कधी, अचानकच त्रास झाला. आता त्रास आपल्याला होतच नसेल तर आपण कशासाठी डॉक्टरांकडे जायचं. थोडा थकवा वगैरे जाणवायचा, परंतु थोडासा आराम केल्याच्यानंतर बरं वाटायचं मला. डॉक्टर म्हणाले ठीक आहे, चला आपण आता रिपोर्ट जे काढूया, त्याच्यानंतर पुढे काय होईल आपण बघू मग. आणि त्याच्यानंतर मला स्वतःलाच जाणवायला लागलं की यार काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला मोठं झालेलं आहे. माझ्या कंपनीत सरांना सांगितलं की सर, माझ्या बाबतीत काहीतरी वेगळं घडतं आहे. सरांनी सुद्धा मला चांगलं सजेशन दिलं, चांगल्या डॉक्टरांकडे त्यांनी पाठवलं मला. आणि मग माझ्या ट्रीटमेंट झाल्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. आणि रिपोर्टमध्येच ते आलं ना. तुम्हाला माहिती आहे का सबसिडीचा खेळ कसा असतो. म्हणजे एकदा की आपण स्टार्ट केला ना की एंडला थांबायला आपण जातो, म्हणजे 100 वरती जातो.
परंतु मधील तुम्हाला शेड्यासुद्धा भेटतात, मधील सापसुद्धा भेटतात आणि मग आपण एक 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 पॉईंट पुढे जातो. मधीनं साप गेलतो, पुन्हा रिटर्न येतो, पुन्हा एखादी शेडी भेटली फटकन पुढे जातो, पुन्हा एखाद्या सापाने आपल्याला गेलं का पुन्हा खाली येतो. परंतु असं करत करत आपण ज्यावेळी लास्ट स्टेपला जाऊन पोहोचतो आणि तिथे सर्वात मोठा साप असतो 98ला का 99ला असतो, त्याने जर आपल्याला गेलं ना की डायरेक्टली आपण खाली येतो, म्हणजे फर्स्ट पॉईंटला येतो. मित्रांनो, ही लाईफ अशीच आहे. म्हणजे एखाद्याची किडनी फेल होते ना, तो बरेचसे स्वप्न बघतो की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. माझे बरेच स्वप्न आहेत जशी माझी होती आणि आहेत, अजून पण आहेत. तर ही स्वप्न ज्यावेळी तो पार करायला जातो ना, त्यावेळी हे आजाराकडे तो दुर्लक्ष करतो. म्हणजे त्याला समजतच नाही की मला आजार आहे काय, त्याचा टाईमच नसतो. तो शरीराकडे लक्ष देत नाही. मी सुद्धा तेच करत होतो. हीच चूक मी करत होतो की मी माझ्या शरीराकडे काहीच लक्ष देत नव्हतो. मला ताप आला ना तरी पण मी कामाला जात होतो. एखादी मेडिसिन घ्यायची, डॉक्टरांकडे जायचं, दुसऱ्या दिवशी कामाला. घरी कधीच न राहत होतो. म्हणजे हात दुखू दे, पाय दुखू दे, काही होऊ दे, मी कामाला कंटिन्यू जात होतो. आणि का जात होतो मला माहिती नव्हतं की मला ही रेस जिंकायची होती. ज्या सापशिडीच्या खेळामध्ये मी उतरलो, ते खेळ मला जिंकायचं होतं. मित्रांनो, मी शेवटच्या एंडपर्यंत गेलो. म्हटलं की आता जिंकणार आपण, परंतु मोठ्या सापाने गिळलं आणि पुन्हा रिटर्न खाली आलो. ही एक शॉकिंग गोष्ट होती माझ्यासाठी. आणि तुम्हाला माहितीच असेल की आता तुम्हाला कारण समजलं असेल की माझी किडन्या का फेल झाल्या. तर मित्रांनो, माझी हाय BP होती. या हाय BPमुळे माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. मला दुसऱ्या अशी नशाने झाल्या की एखादे मी काही नशा करत होतो त्याच्यामुळे माझ्या किडन्या फेल झाल्या, दारू पित होतो म्हणून किडन्या फेल झाल्या. हे काहीच नाही कारण आहे. ज्यांच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी घडतात ना, त्यांना खरंच या गोष्टींचा अनुभव असेल. जे माझा आजचा व्हिडिओ बघत असेल ना, त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा असंच घडत असेल की स्वप्नांच्या पलीकडे धावतात, परंतु मध्ये बरेचसे स्वप्न म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येतं आणि आपल्याला किती आजार होऊ दे, काही प्रॉब्लेम होऊ दे, आपण त्याकडे लक्ष देत नाही. मला वेळच नसतं ते, म्हणजे असं आपण म्हणतो की मला वेळच नाही माझ्या आजाराकडे बघण्याची. आणि एक चांगलंसुद्धा असतं कधी आपण जे एखाद्या आजार आपल्याला जर कवटाळून घेतला ना स्वतःकडे की मला आजार आहे, मला आजार आहे, तर तो आजार आपल्याकडे आणखी वाढत येतो. आणि जो व्यक्ती हा आजाराला झुगाडतो की चल नाही मला आजार वगैरे काही नाही, मी बिंदास कामाला जातो, तो त्याच्यावरती मात करतो. आणि ह्या गोष्टी ज्यावेळी मला समजल्या ना की आपल्याला हे आजार आहेत, त्यावेळी मी हे आजार धुडकावून लावलं की आता आजार झालं आहे ते आपण ॲक्सेप्ट करायचं आणि ह्याला उडवायचं. आणि मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे आजार मी उडवलं. म्हणजे ह्यातून बाहेर पडलो मी. आता पुढचं लाईफ कशी जगायची आहे ना, ती माझ्यावरती डिपेंड आहे. म्हणजे मी जेवढी काळजी घेणार स्वतःची, जास्त ओव्हर करणार नाही, त्याच्यावरती डिपेंड आहे ते. तर तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असा सदैव राहू दे की हे आयुष्य मला डबल मिळालेलं आहे ना, ते एन्जॉयमध्ये जाऊ दे. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की माझ्या दोन्ही किडन्या कशामुळे फेल झाल्या. असं कोणतं मी चूक केली माझ्या लाईफमध्ये जेणेकरून एवढ्या मोठ्या आजाराला मी मुकलं गेलो. तर मित्रांनो, माझा हाय BP असल्यामुळे माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. कदाचित ह्या गोष्टीकडे मी लक्ष दिलं असतं तर हे आजार आपल्याला इथं टाळता आलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल ना, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं. कारण की सबस्क्राईबची मला गरज आहे असं काही नाही, काही त्यातून मला पैसे वगैरे काही भेटत नाही, परंतु मजा येते यार, कोणी आपल्याला सबस्क्राईब करतो, खूप बरं वाटतं. आपले व्हिडिओ कदाचित कोणाला ते आवडत असतील. तर ही लाईफ आपल्याला अशी एन्जॉयमध्ये जगायची आहे. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. श्री स्वामी समर्थ.